नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामीमय मंगला चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. दिनांक 26 एप्रिल रोजी आपले स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे आणि त्या निमित्ताने दिनांक 20 एप्रिल पासून केंद्रामध्ये सप्ताह सुरू झालेला आहे आणि या सप्ताहामध्ये अनेक भाविक अगदी मनोभावे श्री गुरुचरित्र पारायण करत आहे. तर हे गुरुचरित्र पारायण केल्याने नक्की काय होतं, गुरुचरित्र पारायण का करता, याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मार्फत देणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. गुरुचरित्र पारायण का करावे, तर तुमच्या घरात अनेक यक्ष प्रश्न असतात आणि ते जर तुम्हाला खरंच मनापासून जर सुटावे असं वाटत असेल तर तुम्ही या सप्ताह काळात सामूहिक गुरुचरित्र पारायण नक्की करा. कारण की कसं असतं माहिती का, हे बघा, आपण वर्षभरामध्ये गुरुचरित्र पारायणाचे एक पारायण घरी केव्हाही करू शकतो, परंतु हे जे काही सामूहिक गुरुचरित्र पारायण असतं ना सप्ताह काळातलं, हे अतिशय प्रभावशाली असतं आणि हे आपण केंद्रातच करावं. कारण कसं असतं बघा, जेव्हा केंद्रात आपल्या सोबत ॲट अ टाइम 500 माणसं गुरुचरित्र पारायण करत आहे तर आपल्याला एकाच वेळी 500 गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ मिळत असतं. आता गुरुचरित्र हा ग्रंथ हा इतका प्रभावशाली ग्रंथ आहे ना की जर तुम्हाला म्हणजे दुःखितांना, शापितांना, ज्यांच्यावर जारण मारण क्रिया केलेली गेलेली आहे किंवा ज्यांना बाहेरची बाधा आहे किंवा ज्यांना पितृदोष आहे किंवा ज्यांच्या समस्या काही केल्या सुटतच नाहीये, अशांसाठी गुरुचरित्र ग्रंथ हा एक वरद ग्रंथ आहे आणि त्यामुळेच गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाला तुम्ही नक्की बसावे आणि जास्तीत जास्त कल तुम्ही सामूहिक सेवेकडे द्यावे. म्हणजे सामूहिक गुरुचरित्र पारायण जे केंद्रात केलं जातं त्याला जर तुम्ही बसले तर अतिशय उत्तम. आता या गुरुचरित्र पारायणाला जेव्हा तुम्ही बसाल त्याच वेळेस तुम्ही केंद्रामध्ये सप्ताह काळात जी काही अजून दुसरी सेवा तुम्हाला मिळत असेल करायला तर ती सेवा सुद्धा तुम्ही आवर्जून करावी. जसं की मंदिरामध्ये झाडण्याची सेवा, मंदिर झाडणे, मंदिर पुसणे, मंदिराच्या ज्या समया वगैरे असतात, देवा लावणे वगैरे, त्या समया घासून पुसून स्वच्छ करणे, त्याच्यामध्ये तेल टाकणे, दिवा लावणे, या सेवा सुद्धा खूप महत्त्वाच्या असतात. कारण की या सेवांनी काय होतं, जेवढं आपण मंदिराची धूळ झाडू तेवढी आपल्या प्रारब्धातलं खराब प्रारब्ध सुद्धा स्वामी समर्थ महाराज त्या धुळीप्रमाणे काढून टाकतात असं मानलं गेलेलं आहे आणि म्हणूनच झाडू मारण्याच्या सेवेला सुद्धा खूप महत्त्वाची सेवा मानलं गेलेलं आहे. त्याचबरोबर तुम्हाला इतर जी काही प्रहर सेवा आहे, माळ जपणे, वीणा वादन, स्वामीचरित्र सारामृत वाचन पठण करणे, या सेवा सुद्धा अत्यंत प्रभावशाली आहे. त्यामुळे गुरुचरित्र पारायणाबरोबरच तुम्ही ह्या इतर सेवा पण करा, जेणेकरून तुमचे जे काही प्रश्न असतील ते लवकरात लवकर मार्गी लागतील. आता पारायण करायच्या वेळेस बरेच जण काही ना काही सबब सांगत असतात. आता बरेच जण म्हणतात की मला खूप कामं आहेत. तर बघा, ही जी कामं आहेत ना तुमची, ही अक्षरशः तुमचा जोपर्यंत श्वास घेणं चालू आहे ना तोपर्यंत तुमची ही कामं चालूच राहणार आहे. जीवनात तुमची ही कामं कधीच संपणार नाहीये. त्यामुळे यातून तुम्ही वेळात वेळ काढून गुरुचरित्र पारायणाला नक्की बसावे. तसेच बरेच जण म्हणतात की मला ड्युटी आहे, मला नाही जमणार. तर बघा, ड्युटी प्रत्येकाला आहे, कोणीच रिकामं बसलेलं नाही. अक्षरशः लहान मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाला काही ना काही ड्युटी असते. लहान मूल बिचारं शाळेत जात असतं, त्यालाही वेळ नसतो. मोठ्या ज्या काही महिला आहे घरात काम करणाऱ्या, त्यांना दिवसभर घरातली पुष्कळ कामं पुरत असतात, त्यांनाही वेळ नसतो. काही महिला बाहेर जॉब करत असतात, त्यांनाही वेळ नसतो. पुरुष मंडळी बाहेर ड्युटी करत असतात, त्यांनाही वेळ नसतो. वेळ कुणालाच नसतो, परंतु यातूनही तुम्हाला वेळ काढून गुरुचरित्र पारायणाला बसायचंच आहे, कारण वेळ कधीच कुणाला मिळत नसतो. त्यानंतर बरीच जण म्हणतात की नाही, माझी पत्नी बसलेली आहे त्याच्यामुळे मला बसण्याची गरज नाहीये, असं बरेच पती लोकांचं म्हणणं असतं. परंतु तसं नसतं. बघा, आता जर तुम्ही आजारी पडले तर जे काही इंजेक्शन आहे ते डॉक्टर तुम्हालाच देतात का पत्नीला देतात? पत्नीने जर इंजेक्शन घेतलं तर तुम्हाला त्याचा काही फायदा होणार आहे का? नाही ना. ते इंजेक्शन तुम्हाला स्वतःलाच घ्यावं लागणार आहे. तसंच जर तुम्ही आता तुमच्या गुरुचरित्र पारायणामुळे काय असतं, प्रत्येकाचे प्रारब्ध हे वेगळे वेगळे असतात. पत्नीचं खडतर प्रारब्ध वेगळं, पतीचं खडतर प्रारब्ध वेगळं आणि त्यामुळेच तुम्हाला जर तुमचं स्वतःचं खडतर प्रारब्ध मिटवायचं असेल तर गुरुचरित्र पारायण पतीला स्वतःच करावं लागेल आणि पत्नीला तिचं प्रारब्ध मिटवायचं असेल तर गुरुचरित्र पारायण पत्नीला स्वतःच करायला लागेल. आता बरेच जण काय म्हणतात की मला ह्या वर्षी तर बसायला काही जमणार नाही, परंतु मी पुढच्या वर्षी नक्की बसेल. परंतु ही जी काही पुढच्या वर्षीची वेळ आहे ना ती कधीच येत नाही. पुढच्या वर्षीची वेळ
पुढेच जात राहते, ती कधीच मागे येत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला अशा वेळेस पण काय करायचं आहे, ह्याच वर्षी वेळात वेळ काढून गुरुचरित्र पारायणाला तुम्हाला नक्की बसायचंच आहे. आता तुम्हाला सगळ्यांना नक्की कळालं असेल की गुरुचरित्र पारायण आपल्याला का करायचं असतं. तर नक्कीच तुम्ही सगळ्यांनी गुरुचरित्र पारायण करा आणि त्याचा लाभ घ्या, त्याची अनुभूती घेऊन बघा तुम्ही. आणि आवर्जून तुम्ही पुढच्या पुण्यतिथीला स्वामी समर्थ महाराजांचा जो पुढचा सप्ताह असेल त्याला सुद्धा तुम्ही नक्की सामूहिक गुरुचरित्र पारायण करण्याचा प्रयत्न करा. तर आजची ही जी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे ती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्याचसोबत आपल्या महाराजांसाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे यापुढील हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील. श्री स्वामी समर्थ.